नमस्कार, मी अनुष्का स्वागत करते समर्थ किचनमध्ये। तर आज आपण मस्त असा गुबगुबीत आणि मऊ सॉफ्ट असा आलू पराठा कसा करायचा ते बघणार आहोत। माझ्या समर्थची ही आवडती डिश आहे। बऱ्याचदा मी हा पराठा करत असते, तर गेले 2-3 दिवस तो मागे लागला होता, तर म्हणून मग आज आलू पराठा तयार केला आहे। चला तर मग पाहूया हा आलू पराठा कसा करायचा। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये हळद घालायची, मीठ घालायचं आणि थोडंसं तूप घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून व्यवस्थित अशी कणिक मळून घ्यायची आहे। तर कणिक चांगली अशी मऊसूद अशी मळून घ्यायची, म्हणजे जेव्हा आपण पराठे करू तेव्हा छान असे पराठे तयार होतात। तर इथे मी थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून व्यवस्थित असं पीठ मळून घेते। जितकं चांगलं पीठ मळू तितका पराठा मस्त तयार होतो, त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं। आता पीठ मळलेलं आहे, आता वरून तेल घालायचं आणि परत एकदा चांगलं मळून घ्यायचं। 1-2 ते 3 मिनिटं छान असं पीठ मळून घ्यायचं। चांगला कस लावून पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ मळल्यानंतर 10 ते 15 मिनिटं पीठ भिजत ठेवायचं। तर इथे मी हे पीठ भिजण्यासाठी ठेवते। आता हे पीठ भिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करू। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत, तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। यानंतर कोथिंबीरीचे देठ पण घ्यायचे, म्हणजे स्वाद छान येतो। आले लसूणची पेस्ट घेतली, कारण माझ्याकडे आले लसणाची पेस्ट होती। आता मिक्सरला वाटून घ्यायचं। तर हे मस्त असं वाटण तयार झालेलं आहे। याचबरोबर मी बटाटे घेतले होते, तर हे उकडून घेतलेले आहेत, त्याची सालं काढायची आहेत। हे मी सालं काढलेत आणि याला किसून घ्यायचं आहे। तर हे मी व्यवस्थित असं चांगलं किसून घेतलेलं आहे, यामुळे पराठे चांगले होतात। आता आपण फोडणी देऊया बटाट्याच्या भाजीला। तर कढईमध्ये तेल घ्यायचं, तेल गरम झालं की थोडासा हिंग घालायचा। हिंग पचनाचं काम चांगलं करतो, त्यामुळे हिंग घालायचा। यानंतर मिक्सरला वाटलेलं हिरवं वाटण जे आहे, म्हणजेच मिरची, कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट, तर ते यामध्ये घालायचं आहे। थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं। यानंतर हळद घालायची थोडीशी, त्यामुळे रंग छान येतो। आणि सगळ्यात शेवटी अगदी महत्त्वाचं ते म्हणजे पावभाजी मसाला। तर यामध्ये थोडासा पावभाजी मसाला घालायचा। यामुळे पराठा इतका जबरदस्त लागतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील, इतका टेस्टी मस्त असा आलू पराठा लागतो। आता किसलेला जो बटाटा होता तो यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे, तर इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकत असाल व्यवस्थित असं मिक्स झालं आहे। आणि आता कणिक जी होती मगाशी मळून ठेवलेली, ती देखील छान अशी सॉफ्ट तयार झालेली आहे, मस्त अशी। तर ती परत एकदा 1-2 मिनिटं व्यवस्थित मळून घेतलेली आहे। आता कणकेचा गोळा घ्यायचा आहे। जशी आपण पुरणाची पोळी करतो ना, तसंच तेवढाच असा गोळा घ्यायचा, म्हणजे त्याची पारी करायची आहे आपल्याला म्हणून। तर जितका पराठा मोठा हवा आहे, छोटा हवा आहे, त्या अनुषंगाने गोळा घ्यायचा। आता हे जे मी तयार केलेलं सारण होतं बटाट्याचं, त्याचा एक गोळा घेते। तर जितका पराठा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे लहान किंवा मोठा पराठा तयार करायचा। तर इथे मी आता या चपातीच्या पिठाची पारी तयार करून घेणार आहे। तर थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे चांगली पारी तयार होते। आता व्यवस्थित ही पारी तयार करून घेतल्यानंतर यामध्ये जे बटाट्याची भाजी आपण तयार करून घेतलेली आहे, तर ते यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं दाबून व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं चांगलं बंद करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपण भरलेलं जे सारण आहे ते बाहेर येता कामा नये। तर हे हळूहळू व्यवस्थित दाबून असं बंद करून घ्यायचं। आता हे दाबल्यानंतर हलकंसं प्रेस करून घ्यायचं। आता प्रेस केल्यानंतर पिठामध्ये घोळवून चांगलं असं लाटून घ्यायचं आहे। तर जशी आपण पुरणपोळी लाटतो तशीच अगदी हलक्या हाताने व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे। सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारी समजा तुम्हाला भूक लागली असेल, त्यावेळेला असं पटकन होणारा पदार्थ म्हणजे आलू पराठा आहे। आणि हा दिवसभरात कधीही खाऊ शकतो, जेवताना देखील किंवा चहासोबत खूप मस्त असा लागतो आणि पटकन पोट भरतं, त्यामुळे पोटभरीचा असा हा नाश्ता आहे। लहान मुलांना डब्यात काय द्यायचं असा प्रश्न असतो, तर लहान मुलांना असं जर डब्याला दिलं, याच्याबरोबर सॉस किंवा मेयोनीज वगैरे असं जर दिलं तर मुलं खूप आवडीने खातात। तर त्यामुळे असं काहीतरी नवनवीन करून मुलांना खाऊ घालायला काहीच हरकत नाही। तर इथे मी व्यवस्थित असं लाटून घेतलेलं आहे। तर लागेल तसं थोडंसं पीठ वगैरे लावून व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे। तर जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, असं मध्यम असा लाटून घ्यायचा।
तर हा मी व्यवस्थित लाटून घेतलेला आहे। आता तव्यावरती थोडंसं तेल घालायचं। तवा व्यवस्थित गरम झालेला आहे। आता यावरती आलू पराठा टाकून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। तर 1 ते 2 मिनिटांनंतर परतून घ्यायचं आहे आणि मग यावरती आवडीनुसार तेल किंवा तूप लावून चांगला भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी तेल लावलेलं आहे। तेलाच्या ऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता, छान लागतं। तर इथे दोन्ही बाजूने मी इथे व्यवस्थित असा छान भाजून घेते। तुम्ही पाहू शकत असाल बघा किती टम्म फुगलेला आहे, मस्त गुबगुबीत असा तयार होतो आणि शिवाय हा पराठा थंड झाल्यावर देखील खूप छान लागतो। तर इथे मस्त असा हा तयार झालेला आहे। तर हे आलू पराठे एकूण एक असे टम्म फुगले होते आणि खूप सॉफ्ट असे लागतात। थंड झाल्यावर देखील हे छान लागतात। तर असाच अजून एक मी ते लाटून घेतलेला आहे। तव्यावरती छान असा भाजून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाजूने छान तेल तूप लावून मस्त असा छान भाजून घ्यायचा आहे, खूप मस्त लागतो। तर इथे पाहू शकत असाल मस्त दिसत आहे। तर दोन्ही बाजूने छान असा भाजल्यानंतर मस्त असा हा आलू पराठा तयार होतो। आता हा देखील पहा किती मस्त टम्म फुगलेला आहे, पहा मस्तच असा झालेला आहे। पाहता क्षणी असं खाण्याचा मोह होत आहे। तर हा मस्त असा तयार झालेला आहे। अशाच प्रकारे इथे मी सगळे पराठे तयार करून घेतलेले आहेत। मस्त गरमागरम आलू पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे। सॉस बरोबर, चटणी सोबत किंवा मेयोनीज बरोबर खाण्यासाठी तयार झालेला आहे। अतिशय सॉफ्ट आहे, तुम्ही पाहू शकत असाल मस्त असा झालेला आहे आणि हा पराठा थंड झाल्यावरती देखील मस्त लागतो। तर या पद्धतीने नक्की करून बघा। थोडा पावभाजी मसाला घालून बघा, किती मस्त असा तयार होतो। हा पराठा मी चवीने खाणार आहे। करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या भागात, तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा। धन्यवाद।